गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये देशविदेशातून येणाऱ्या कोटींच्या संख्येने वारकरी आणि भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य शासनाच्या वतीने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याअंतर्गत पंढरपूर कॉरिडॉर विकास आराखडा एकात्मिक विकास कामांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता प्रत्यक्ष पावले उचलण्यात आली आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंढरपूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी सविस्तर निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या संपूर्ण प्रकल्पाची मूळ किंमत अंदाजे 1967.18 कोटी रुपये एवढी प्रचंड आहे। या अंतर्गत पंढरपूर शहर व परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी विविध मूलभूत व अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत। यामध्ये मंदिर परिसराचा कायापालट, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुविधा, रस्ते व पायाभूत सुविधा तसेच वाणिज्य संकुलाची उभारणी यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे। या संपूर्ण महाप्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय मार्गदर्शन करण्यासाठी एकात्मिक विकास आराखड्यास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था किंवा तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे। याला सल्लागार नियुक्तीच्या कामाची अंदाजित किंमत 17.49 कोटी रुपये इतकी असून काम पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचा वाढता ओघ लक्षात घेता शासन स्तरावर सुरू असलेल्या या कॉरिडॉर व विकास आराखड्यामुळे पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे। कोट्यवधी रुपयांच्या या विकास कामांमुळे भाविकांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळण्यास मदत होईल आणि येथील धार्मिक व व्यावसायिक पर्यटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। पंढरपुरातील मंदिर परिसरात प्रस्तावित असलेल्या कॉरिडॉरला तिथले काही बाधित रहिवासी विरोध करीत आलेले आहेत। आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत त्यांची बैठक होत आहे आणि या बैठकीत आणखी भरघोस भरपाई आणि पुनर्वसन यांची घोषणा होत तोडगा निघेल अशी चर्चा होताना दिसून येत आहे।